आणि दुसरं उत्तर भाजपने देणं गरजेचं आहे ते म्हणजे काल मेट्रो 3 म्हणजे जी ॲक्वा लाईन आहे, जी खरोखर ॲक्वा लाईन झाली होती काल, मग वेगळी वेगळी कारणं आली. मला वाटतं काही पत्रकारांसोबत धक्काबुक्की देखील झाली. बरोबर आहे ना? तिथे गेल्यानंतर पाहायला मिळालं की 17 की 18 दिवसापूर्वी जे उद्घाटन झालेलं तिथे भिंत कोसळली. आता काय सांगते मेट्रो की ती टेम्पररी भिंत होती, मग ती काय कोसळायला तुम्ही उभी केली होती? सीपेज होतं, पाण्याचं सीपेज नाही, त्याला सीपेज नाही बोलत. पाणी फुटून ते भिंत फोडून बाहेर आलं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी कंपनी हे टनलिंग करत होती किंवा आहे त्याचं नाव डॉगेस सोमा आहे. ही डॉगेस कंपनी ही टर्कीची कंपनी आहे. मग चेलिबीला जसं तुम्ही एअरपोर्टमधून काढून टाकलेलं आहे तसं मग ह्या कंपनीला का नाही काढलं? काल या कंपनी हे मुद्दामून केलं का आपल्या देशाला धोका निर्माण करण्यासाठी, मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी? अनेक आता वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्या टनेलबद्दल कानावर येतात. मला कोणीतरी आज सांगत होतं की रेल्वे कमिशनर, सेफ्टी कमिशनरचा रिपोर्ट होता ज्याची आता बदली झाली. त्यांनी रिपोर्ट दिला होता की 718 क्रॅक्स या टनेलमध्ये गेलेत. मग तरी देखील तुम्ही उद्घाटन कसं केलं?